आज आपण करणार आहोत मटणाची उखर. मटणाची उखर करण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. ते आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे स्वच्छ असं मटण धुवून घेतलं आहे. 3 पाण्याने मी त्याला 3 वेळा धुवून घेतलं आहे स्वच्छ. आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी टाकणार आहोत हळद, त्यानंतर हा आहे धना पावडर, 1 चमचा धना पावडर आणि मीठ. आता ह्याला आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याला असंच मॅग्नेट करण्यासाठी 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. मटणाच्या उकळीसाठी आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर कापून घेणार आहे. मटणाच्या उकळीसाठी आपल्याला हे 2 इन्ग्रेडियंट लागत आहेत. कांदा आणि कोथिंबीर आपण कापून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणारे खडे मसाले. तर खडे मसाल्यामध्ये आपण दालचिनी घेतलं आहे, तमालपत्र घेतलेलं आहे आणि मिरी घेतलेली आहे. तर आपण सगळ्यात आधी एक कुकर ठेवला आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत आणि त्या तेलाला चांगलं कडक होऊन द्यायचं आहे. आता मॅग्नेट केलेल्या मटणाला अर्धा तास झालेला आहे. आता तेलाला चांगली उकळी आलेली आहे. त्याच्या सगळ्यात आधी आपण खडे मसाले टाकणार आहोत. यातच आपण कांदा टाकणार आहोत. कांद्याला चांगला लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेट केलेलं मटण टाकणार आहोत. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मटन चॉप्स चांगले आपण तेलामध्ये परतून घेतले आहेत. आता ह्याच्या अर्धा किलो मटन चॉप्स करता आपण 2 ग्लास पाणी ह्याला घालणार आहोत. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण याला 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहोत.